शिकण्याची गोडी नाही, बुद्धिराजून चालत नाही, तयास मानव म्हणावे का? ओळखलात का? मी आज सावित्री ज्योतिबा फुले, सातारा जिल्ह्यातील खंडवा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले या नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ते माणूस एक सर्वसाधारण माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. पण त्यावेळी बायांना उरावर लढण्याची पद्धत नव्हती. बायांच्या जातीचं कसं, आपण बरं, आपलं घर बरं, घरातली चूल, स्त्री पुरुष, उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण या सर्वावर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ते शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका शाळेत गेले होते. तिथल्या करारी मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educated woman first, because if a woman will educated, the whole house will educated. आणि तुम्ही लोक तुम्हाला घराच्या बाहेरच पडू देत नाही. So bad मिस्टर फुले. झालं, ती घरी आली की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि म्हणाली, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. बेक बे, बेदुनीच्या, बेत्रिक्षा, काना, विलांटी मात्रा, कर्कश सार. मी लिहायला वाचायला शिकले. आता बघता बघता मी काव्य सुद्धा रचू लागले. आणि तेव्हाच 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 ला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्म मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेरपटासारखं वागला तर काम तमाम होईल, आणि जर वाघासारखं वागला